तो लहानपणी जो निसर्ग पाहिलेला आहे, तो मनात तसा कायमचा ठसलेला आहे. कॉम्पिटिशन म्हणून असं कधी मी एकदाही त्याच्यात कधी भाग घेतला नाही. त्याचं कारण असं की एक आनंद म्हणूनच मी जातो. निसर्गात जातो, मग तिथे निसर्गाची अ, आपणही निसर्गाचा भाग असल्यासारखं एक फिलिंग येतं आणि तादात्म्य पावतो आपण. तर त्याच्यातून जो आनंद मिळतो, जी शांतता मनाला मानसिक शांतता मिळते, त्याच्यासाठी मी फक्त फोटोग्राफी करतो. त्याच्यामुळे निसर्गात जाणे आणि हा आनंद घेणे एवढाच माझा उद्देश आहे. माझं मूळ गाव ओतूर. ओतूर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आहे. हरिश्चंद्राची रांग तिन्ही बाजूने आहे आणि त्याच्यातून वाहणारी मांडवी नदी. माझ्या आई-वडिलांनी मला गावी ठेवलं होतं शिक्षणासाठी. अ, शाळा अशी 1-1.5 किलोमीटर लांब होती आणि मस्त झाडीमधून रस्ता जायचा. आम्ही रमत-गमत शाळेमध्ये जायचं. चित्रकलेची आवड होतीच. चित्रकलेची आवड जोपासता मग शाळेत असताना या एलिमेंटरी ड्रॉइंग आणि या परीक्षा देऊन आणि मोकळा वेळ एकटाच असल्यामुळे घरी, त्यामुळे चित्र काढायचा, चित्र रंगवायचा. छान छान वेळ जायचा. त्यावेळेस मी मित्रांबरोबर किल्ले, धबधबे इकडे फिरायला जायचं किंवा चांगली जी पुण्याच्या आसपास जे लेणी आहेत, मंदिरं आहेत ती बघायचं आणि त्याच्यामधून मग हळू-हळू आपलं वाटायला लागलं की फोटोग्राफी करावी. म्हणजे मी एम-पी-एस-सी मार्फत अधिकारी झालो आणि नंतर नोकरीनिमित्त मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यामुळे त्या भागातला निसर्ग, तिकडची लोकं, तिकडची अ, मंदिरं किंवा आसपासची प्रसिद्ध ठिकाणं बघायला मिळाली. मग मला पण एक एस-एल-आर घ्यावासं वाटलं. Canon 350D 2005 ला घेतला. तांत्रिक बाबी बघण्यासाठी. मग मी एक कॅप्टन शर्मा म्हणून आहेत ठाण्यामध्ये, भंडारळ्यात त्यांचे क्लासेस होते. ते जॉइन केले. त्याच्यामुळे अजून जरा पॉलिश्ड फोटोग्राफी झाली, धारदार. त्याची टेक्निकल हे माहिती व्हायला लागलं. पोर्ट्रेट फोटोग्राफी किंवा हे मला कधी आवडलंच नाही. त्याच्यामुळे मी हळू मग नेचर फोटोग्राफीकडे वळत गेलो. तसे मित्र मिळाले क्लासमध्ये. धर्माधिकारी, पोतनीस किंवा शिंदे म्हणून मित्र आहेत. तर सगळ्यांचा कल साधारण असाच निसर्गात फिरण्याचा होता. त्याच्यामुळे आम्ही बर्ड फोटोग्राफी, मॅक्रो फोटोग्राफी, फुलपाखरं, कीटक किंवा पावसाळ्यात जे विश्व फुलतं. फोटोग्राफीची आवड निर्माण झाल्यावर मग वेगवेगळी पुस्तकं आणली बर्ड्सचे जे फील्ड गाईड आहेत. मग त्याच्यातून पक्ष्यांची नावं माहिती होण्यासाठी फील्ड गाईड आणली. त्याचबरोबर वर्कशॉप व्हायची वेगवेगळी. बर्डिंगची वर्कशॉप झाली. समजा बिग वनला झाली किंवा अक्षीला झाली. ती वर्कशॉप अटेंड केली. युवराज गुरुदत्तचे मॅक्रो फोटोग्राफीचा कोर्स केला आणि त्याचबरोबर नंतर आत्माराम परब भेटला ईशा टूरवर. त्यांच्यावर काही टूर झाल्या. तर या स्पेसिफिक बर्डिंगच्या टूर ज्या आहेत, त्या आम्ही मग सुरू केल्या. माझ्या घरासमोरच असं एक गुलमोहराचं झाड होतं. बार्बेट पक्षी हा खूप छोटा असतो. बार्बेट म्हणजे मराठीत त्याला तांबट म्हणतात. पुक, पुक, पुक असा आवाज येतो. आपल्याला तो पण पक्षी कोणता आहे कळत नाही. चिमणीच्या दीडपट आकाराचा पक्षी आहे. झाडाला उलटे पाय अडकून तो आपला टक-टक करत असं पूर्ण खोदून तो त्याचं घरटं बनवतो. त्याचे सुद्धा छान फोटो मिळाले. नंतर त्याचे पेअर असतात समजा, तर त्यांचे मीटिंगच्या आधी त्यांचं जे तो त्याच्या फिमेलला फळं आणून द्यायचं, उंबराची किंवा वडाची.
तर अशी त्याचे सुद्धा छान फोटो मिळाले. पिल्लं झाल्यावर तो पक्ष्यांना भरवायचा आत त्या होलमध्ये खाद्य आणून द्यायचा. त्याचेही काही फोटो मिळाले. रेल्वे पुलापासून तर पार घनसोलीपर्यंत एवढा होडीने गेलो. लाखो फ्लेमिंगो बघितल्याचं मला खूप छान अनुभव होता. फ्लेमिंगोचे फक्त त्याच्यात एकच तो ड्रॉबॅक असतो. ते लाटामुळे होडी हालते, फायबरची असते. त्याच्यामुळे थोडं फास्ट शटर स्पीडला फोटो काढल्याने चांगले येतात. नाहीतर मग थोडं फोटो फसायचे. परंतु प्रॅक्टिसने हळू होत गेलं आणि ते फ्लाइंग शॉट काढले. त्याचबरोबर ग्रुप सगळा फ्लॉकच्या फ्लॉक पळताना काढला किंवा अगेन्स्ट द लाईट त्याचे फोटो काढले. काही तिघं-चौघं मित्र आम्ही भिगवणला जायचो. दरवर्षी म्हणजे भिगवण, जामनगर आणि उरण असे दरवर्षी आम्ही पंढरीला जसे वारकरी जातात तसे आम्ही सलग 3-4 वर्ष 4 वर्ष या तिन्ही ठिकाणी जायचो. तर 2 पोपट होते आणि त्या शेंगा येतात अशा लांब. परंतु तो तोडायचा शेंग आणि त्या पोपट दोन्ही मिळून ते सोलायचे आणि खायचे. असं त्याचा एक छान फोटो मिळाला. त्याचबरोबर किंगफिशर नुसतं नाव ऐकलं होतं, परंतु तो प्रत्यक्ष पाहून त्याचे फोटो काढायची सुद्धा इथे संधी मिळाली. पक्षी कसे बुजरे असतात. आपल्याला माणसाला पाहिलं की ते लगेच लपतात, हाईडमध्ये जातात. त्याच्यामुळे आपण सेफ डिस्टन्स ठेवून समजा सुरुवातीला दूर अंतरावरूनच फोटो काढायचे. मग थोडं जवळ जायचं, अजून जवळ जायचं. तर 20 फुटापर्यंत सुद्धा आपण फोटो काढू शकतो. 1 वर्षापूर्वी मी नागपूरला होतो आणि तिकडे घेऊन गेलो होतो आणि त्या ऑफिसच्या लॅपटॉपला मी ती जोडायचं. काय दुर्दैवाने असं झालं की ती जे नंतरच्या 10 वर्षातले सगळे फोटो त्या एकाच हार्ड डिस्कमध्ये होते आणि ते नेमकं त्याच वेळेस मी नागपूरच्या आसपास सगळी अभयारण्य कव्हर केली होती 2 वर्षामध्ये. माया वाघीण जवळ-जवळ 3 वेळा मिळाली होती. म्हणजे 3 वेगवेगळ्या असे याच्या वेळेस एकदा बछड्यांसह सुद्धा 2018 ला मिळाली होती. तर दुर्दैवाने ती माझी हार्ड डिस्क नेमकी त्यावेळेस करप्ट झाली नागपूरला. तर मी नागपूरला ती एका माझ्या ओळखीचा होता त्याच्याकडे दुरुस्तीसाठी तो म्हटला मी करून देतो म्हणून दिली. परंतु काही झाली नाही. मग मी मुंबईला एक सॉफ्टवेअरवाल्याकडे दिली. तर तो म्हटला की कोणतरी ओपन केली त्याच्यामुळे आता ती काही रिपेअर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे दुर्दैवाने माझे सगळे जे चांगले नंतरचे जे फोटो म्हणजे प्राईम लेन्स घेतल्यानंतर आले किंवा ते फोटो सगळे बहुतेक गेले. मी शासनाच्या सहकार खात्यामध्ये होतो आणि निवृत्त होताना जॉइंट कमिशनर टेक्सटाईल म्हणून रिटायर झालो. परंतु आता पूर्ण वेळ तसा फ्रीच आहे आणि आता हे फोटो गेलेले आहेत. तर ते पुन्हा कसे कसे त्याच पद्धतीने कसे काढता येईल किंवा अजून इम्प्रूव्ह कसे करता येईल, ॲक्शन फोटोग्राफी कशी करता येईल, तो भाग बघून घ्यायचा आहे. भिगवणला गेलो होतो, तर त्यावेळेस स्टिल्टची मारामारी चालली होती. स्टिल्ट म्हणजे शेकाट्या पक्षी, ते गुलाबी रंगाचे लांब पायवाले पक्षी असतात. तर त्यांची एवढी जीवघेणी मारामारी चालली होती, की त्याचे फोटो आहे, फोटो दाखवतो मी. किंवा जाताना खूप इतर पक्षी हजारोच्या संख्येने असे पक्षी उडतात. तर त्यावेळेस जो नजारा असतो ना, तो खरं व्हिडिओचा विषय आहे. म्हणजे फोटोग्राफीत येतात, परंतु व्हिडिओमध्ये तो ज्या प्रकारे जे सुंदरता येईल ना, ती याच्यात येत नाही. त्याच्यामुळे आता हळू-हळू व्हिडिओसुद्धा शिकायचं आहे. स्वप्नील पवार सरांचा व्हिडिओ पाहिलेले आहेत रानवाटाचे आणि रानवाटाचे व्हिडिओ बघून मी खूपच इम्प्रेस झालो. पूर्वी त्यांचं प्रदर्शनात भेटलो पण होतो. त्यांनी ठाण्याला कलाभवनला प्रदर्शन होतं तेव्हा. तो एक त्या दृष्टीने क्लास लावणार आणि शिकणार आहे.